ट्रम्प तात्यांनी क्लिअरली सांगितलंय की त्या ट्रंप ने ट्रुथ सोशल पर लिखा, बिना शुल्क हॉर्मुज स्ट्रेट खोलने की मंजूरी। की त्या हार्मोज ओपन झालेला आहे. इथून पुढे तुम्ही तुमच्या जहाजांना इझिली इकडून तिकडे घेऊन जाऊ शकता. आमचा कुठलाही अडथळा तिकडे नसणार आहे. ही पहिली गोष्ट. पण हे कितपत सस्टेनेबल आहे हे बघणं गरजेचं आहे. पहिला आपल्याला फायदा होणार आहे, क्रूडच्या प्राइजेस ड्रास्टिकली ड्रॉप होणार आहेत. क्रूडचे रेट तुम्ही बघितलात, जे 120 पर्यंत 130 पर्यंत वगैरे गेलेले होते, ते आता $80 येताना पाहायला मिळतात आणि मुव्हिंग फॉरवर्ड ते अजून कमी होणार आहेत. रुपया जो आपटत होता, कंटिन्युअसली वीक होत होता, $96 क्रॉस करून तो पुढे गेलेला होता. म्हणजेच $1 इज इक्वल टू ₹96. तो आता कुठेतरी ₹94 येऊन सेटल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये अजून बेटर इम्प्रूव्हमेंट आपल्याला भविष्यात दिसू शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले अर्निंग्स. जोपर्यंत आपल्या कंपन्यांचे अर्निंग बेटर होणार नाही, तोपर्यंत आपल्याला अजून बेटर रिझल्ट भेटणार नाहीत. सो यासाठी गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीज अजून कोणत्या असू शकतात आणि त्या कशा बेटर असू शकतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पण मुव्हिंग फॉरवर्ड आता कुठंतरी ग्लोबली टेन्शन्स कमी झालेत आणि बेटर सिच्युएशन बनताना आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि याचा महत्त्वाचा फायदा आपलं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.